पालिका या असल्या प्रभागाने निवडणूक लढवत नाहीत. तिकडे प्रत्येक ठिकाणी म्हणजे तुम्ही कायद्याने जर बघितलं तर प्रत्येक खासदारकीला एक उमेदवार, आमदारकीला एक उमेदवार, महानगरपालिकेला एक उमेदवार, अगदी तुम्ही ग्रामपंचायतीपर्यंत घेतलं तर एकच उमेदवार. हीच पद्धत आहे. हे महाराष्ट्रात कुठून सुरू झालं आणि हे का, याचं फक्त एकमेव कारण म्हणजे सत्ता काबीज करणे आणि त्याच्याप्रमाणे आपापल्या पद्धतीने ते प्रभाग तयार करणे आणि मग त्यातून पैसा ओतून निवडणुका जिंकणे. पण या सगळ्या गोष्टींचा त्रास हा लोकांना का? लोकांनी एका उमेदवाराला मतदान करायच्या ऐवजी लोकांनी 3-3 जणांना का मतदान करायचं? 3-3 मशीनवरती बोटं का त्यांनी दाबायची, बटणं का दाबायची? सर्व लोकांना, जनतेला गृहीत धरायचं, आपल्याला हवंय त्याप्रमाणे प्रभाग करायचे. खरं तर हे योग्यच नाही, हे कायदेशीर नाही. खरं तर निवडणूक आयोगाने ह्याच्यावरती ऍक्शन घेतली पाहिजे की भारतामध्ये असे कुठे, हा एक देश आहे, महाराष्ट्र वेगळा काढलाय, महाराष्ट्रामधला कायदा वेगळा आहे आणि देशाचा कायदा वेगळा आहे, असं काय आहे का? हे 2चे प्रभाग, 3चे प्रभाग, 4चे प्रभाग, हे कसला खेळ चालू आहे? उद्या तुम्ही 3-3 आमदारांचा एक प्रभाग करणार आहात का? की 3-3 खासदारांचा एक प्रभाग करणार आहात का? म्हणजे खाली ग्रामपंचायतीला नाही चालत, तिकडे चालतं, तिकडे एक एक उमेदवार, जिल्हा परिषदेला एक एक उमेदवार, महानगरपालिकेला फक्त प्रभाग, आणि हे ह्यांच्या फक्त फायद्याचं. मला असं वाटतं लोकांनी, माझी राजकीय पक्ष म्हणून आम्ही सगळ्या आवाज उठवू वगैरे सगळ्या गोष्टी करू, परंतु माझी विनंती आहे लोकांना, जनतेला, की लोकांनी कोर्टात जावं, लोकांनी निवडणूक आयोगाकडे जावं. एक तर हे तुम्ही जर बघत आलात तर 2चा प्रभाग असेल किंवा 3-4चा प्रभाग असेल किंवा 3चा, आता हे 3 म्हणतायत, पण हे कुठचाही नगरसेवक दुसऱ्या नगरसेवकाला काम करू देत नाही. एखाद्याने जर समजा एखाद्या ठिकाणचा प्रस्ताव टाकला तर दुसरा त्याला विरोध करतो, म्हणजे प्रभागामध्ये कामं होत नाहीत. उद्या लोकांनी जर समजा ठरवलं की मला नगरसेवकाला भेटायचंय, तर कोणत्या नगरसेवकाला भेटायचं त्यांनी? म्हणजे पूर्ण निवडणुकीची थट्टा करून ठेवली या लोकांनी, फक्त हे महानगरपालिकेला. आणि ह्याच्यावरती लोक कोणी बोलत नाही, जनता कोणी बोलत नाही. ठीक आहे, आम्ही बोलतोय, माझी विनंती आहे जनतेला की हे जे तुम्हाला गृहीत धरणं जे चालू आहे याच्या विरोधात लोकांनी कोर्टात गेलं पाहिजे. बरं, आम्ही गेलो की त्याला राजकीय वास येतो. मागच्या वेळेला काही जण गेले होते, मला हे काही योग्य नाही ही गोष्ट. 100% म्हणजे काय मॅनेज होतात म्हणजे काय? नाही तर मग 1चा प्रभाग 1चं सांगितलं, मग परत आता 3चं कशाला केलं? बरं, 4चं होतं ते 3चं का केलं? 2चं होतं ते 4 का केलं? म्हणजे या मागचा सरकारचा उद्देश काय हे एकदा सरकारने पण सांगावं ना, की 2चं 4 का केलं, 4चं परत 1 का केलं आणि 1चं परत 3 का केलं? म्हणजे गेल्या साधारणपणे 10 वर्षामधला हा सगळा खेळ सुरू आहे महाराष्ट्रामध्ये, आणि आपण उघड्या डोळ्यांनी फक्त बघत राहायचं. आपण जो नागरिकांचे प्रश्न खूप आहेत महाराष्ट्रामध्ये असेल किंवा शहर पातळीवरचे असतील, ग्रामीण भागातले असतील, परंतु विरोधक असतील किंवा सत्ताधारी असतील, त्यांच्याकडनं एकमेकाचे खंजीर खुपसणं, कोथळा बाहेर काढणं, काय चालू आहे मला कळतच नाही. मला हे किती वैयक्तिक पातळीवरती जायचं आणि काय काय करायचं मला, म्हणून मी त्याच्यावरती प्रतिक्रियाच नव्हती दिली कुठची. कळलं का? काय साप काय बेडूक काय सगळा झू करून टाकलाय सगळा. आणि एवढं मुळात पहिल्यांदा ते काय काय कालफटात काय मारू आणि काय कुठच्या पदांवरती आपण बसलोय, काय बोलतोय. त्याबरोबरच ईडीची चौकशी म्हणा किंवा किरीट सोमय्या प्रत्येक मंत्र्याच्या विरोधात दावे करत आहेत. मला काय वाटतं, ह्या सगळेच जण एकमेकांना फोन करून सांगतात की काय, की बाबा मूळ प्रश्नांकडनं दुर्लक्ष होण्यासाठी आपण जरा हे सगळे खेळ खेळूया, की जेणेकरून तुमच्याकडच्या सगळ्या बातम्या पण त्याच, वर्तमानपत्रालाही बातम्या त्याच,
तुम्ही चॅनलवरती तेच चालू आहे. आता बघा ह्यांनी काय सांगितलं. आणि हे मूळ प्रश्नावरनं दुर्लक्ष करण्यासाठी म्हणून हे सगळे खेळ सुरू आहेत. आणि हे लोक एकतर स्वतःच्याच विवंचनेमध्ये इतके आहेत की या सगळ्या लॉकडाऊनमधनं बाहेर येता आता कुठे येत आहेत बाहेर. त्याच्यामध्ये एक तो त्या काय सतत एक सरकारकडनं करोनाची भीती यांच्या काय लाटा थांबतच नाहीत. यासोबतच एक महत्वाचा अजून मुद्दा की खड्ड्यांचा खूप मोठा त्रास जो आहे तो सर्वसामान्य होतोय. जसं तुम्ही सांगितलं की मूळ प्रश्न जे त्याला बदल दिली जाते. अरे मी काल आलो मुंबईवरनं त्या हायवेवरती, म्हणजे विलक्षण आहे की त्या संपूर्ण खड्ड्यांमध्ये 4-5 मला स्पीड ब्रेकर पण लागले. मेंटेन केले स्पीड ब्रेकर्स. म्हणजे आधी खड्डे आणि मी त्याला विचारलं ड्रायव्हरला, म्हटलं स्पीड ब्रेकर होता ना? तो बोलला हो, कारण त्याला एक रिदम असतो ना. तर यांचा सगळ्यांचा प्रश्न शेवट टोल नाक्यांशी निगडीत आहे. जर खराब रस्ते आहेत तर मग हे टोल जी आपली भूमिका होती पहिले, आता हे टोल नाक्यावाले पैसे तर तेवढेच घेत आहे आणि रस्ता देत नाही. मग मनसेची काय भूमिका याच्यावर? माझी भूमिका मी सांगितली, मांडली आणि ह्याच्यावरती आंदोलनं पण झाली. याच्यावरती साधारणपणे 60-70 टोल बंद पण झाले, कळलं का? परंतु ज्याला सत्ताधारी आणि विरोधी पक्ष इतर ज्यावेळेला येतात ना त्यावेळेला हे प्रश्न त्यांना विचारा. आम्ही त्यांना तर नाही विचारत तुम्ही. महाराष्ट्रात गुन्हेगारी खूप वाढली आहेत. महिलांच्या अत्याचारांच्या घटनांमध्ये देखील वाढ होताना मग म्हणजे की यावरती नुसतं म्हणणार की आम्ही काय नवीन कायदा आणू, मात्र या घटना काय मी मागे सांगितलं होतं ना, शर्यत सारखा कायदा आणा, त्याशिवाय सुधारणार नाहीत ते. याचं कारण भीती नाही उरली कुठच्या गोष्टींची. भीतीच नाही. गृहमंत्र्याला ईडी बोलवते, गृहमंत्री ईडीकडे जात नाही. तो ईडीला येडा समजला बहुधा, त्याच्यामुळे तिकडे ते जात नाहीत. सरकारी यंत्रणाच हे जर समजा या गोष्टींना जर समजा तुम्ही दुय्यम तिय्यम मानत असाल, सगळा मी तुम्हाला सांगतो ना, सगळा केऑस झालेला आहे. कशाचा पायपोस कशात नाहीये. फक्त तुम्ही तुम्ही बातम्या घेणार, त्या बातम्या आम्ही ऐकणार, वाचणार आणि मग तुम्हीच विचार निर्माण केलेल्या सगळ्या त्या प्रश्नांवरती आम्हाला प्रश्न विचारणार, प्रतिक्रिया घेणार आणि आज राज ठाकरे हे बोलले, संपला विषय. चला. करताना तुम्ही कार्यकर्त्यांना शबरीच्या बोराचं उदाहरण दिलं काय? नाही रे, विनोद होता रे तो. माझे विनोद पचतात, लोकांचे पचत नाहीत म्हणून अंगाशी येतात त्यांच्या. लोकांच्या म्हणजे नेमके कोणाचे? ते सगळ्यांचेच ना. बाकीचे माझ्यासारखे विनोद करायला जातात आणि फसतात. राज ठाकरे नाशिकमध्ये आहेत, नाशिकच्या दौऱ्यावर आहेत आणि इथे त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधलेला आहे. यावेळेला बहुसदस्यीय प्रभाग रचनेला त्यांनी विरोध केलेला आहे. इतर राज्यांमध्ये अशी काही बहुसदस्यीय प्रभाग रचना नाही. हे फक्त सत्ता काबीज करण्यासाठी प्रभाग रचनेमध्ये बदल केले जात आहेत असं राज ठाकरेंनी म्हटलं. भूमिकेकडे आपण कसं बघतो? नाही, होर्डिंग नाही लावली पाहिजे. शहर विद्रूप होतं तरी एवढं निश्चित. तुम्हाला आठवत असेल तर हे मीच सांगितलं होतं सुरुवातीला, मीच सांगत आलो की होर्डिंग बिल्डिंग लावू नका, शहर घाण होतं. पण झालं कसं की ते फक्त आमचीच होर्डिंग लागायची नाहीत. आमचे लोक म्हणाले साला हे बाकीच्यांचे लागतात, आपलेच लागत नाही. म्हटलं काय करायचं करा आता. पण राज ठाकरेंनी इथे संवाद साधलेला आहे. त्यावेळेला बहुसदस्यीय प्रभाग रचनेला त्यांनी विरोध केला. इतर राज्यांमध्ये अशा प्रकारे बहुसदस्यीय प्रभाग रचना नाही असं देखील त्यांनी म्हटलं. सत्ता काबीज करण्यासाठी प्रभाग रचनेमध्ये बदल केले जात आहेत असंही राज ठाकरे यांनी म्हटलं. त्याचबरोबर लोकांनी विचार करावा, मनसेच्या काळामध्ये काय मिळालं, कुणाला सत्ता द्यायची हे लोकांनी ठरवावं असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. बहुसदस्यीय प्रभाग रचना इतर राज्यांमध्ये नाही, फक्त सत्ता काबीज करण्यासाठी प्रभाग रचनेमध्ये बदल केले जात आहेत असं राज ठाकरेंनी म्हटलं. निवडणूक आयोगानं यावर कारवाई केली पाहिजे असंही त्यांनी म्हटलं आहे. दिवस शाखाध्यक्षांच्या नेमणुका काही ठिकाणी अनेक ठिकाणी राहिल्या होत्या. शहर अध्यक्ष पदाची
त्याची नवीन नेमणूक करण्यात आली. दिलीप दातीर यांना शहर अध्यक्ष करण्यात आले आणि इतरही जिल्हाध्यक्ष शाखाध्यक्ष यांच्या नेमणुका केल्यात. अजून एक आठवड्याभरात 15 दिवसात मी परत येणार आहे. आम्ही सगळेजण परत येणार आहोत आणि मग त्याच्यानंतर त्या शाखाध्यक्ष उपशाखाध्यक्ष गटाध्यक्ष यांच्या बैठका होतील आणि बाकीच्या यंत्रणा सगळी सांगितली जाईल. निवडणुकांना वेळ आहे. कुठल्या गोष्टींवर फोकस केला जातो? कारण आपल्या काळात बरेच कामं शहरात झालेले आहेत, त्यांच्याकडे पण सध्याच्या महापालिका. मी तुम्हाला हे पुढल्या बैठकीच्या वेळेला सांगू शकेन की मी आज त्यांना काय सांगितलंय ते. आज खरं तर नेमणुका ह्याच्या पलीकडे मी आज काहीच त्यांना खरं तर काही सांगितलं नाही. मी त्यांना त्यांचं अभिनंदन केलं आणि शुभेच्छा दिल्यात त्यांना. तर तुम्ही म्हणाले की आमची जी सत्ता होती त्या काळामध्ये काही भ्रष्टाचाराचा आरोप झाला. त्यामागची जी सत्ता होती आणि आत्ताचे जे आहे तुमच्याकडे खूप प्रश्न निर्माण झाले. किंवा वेगवेगळे ठेकेदारी असेल त्याबाबत तुमचे आवाज उठवणार कसं आहे, शेवटी ही यंत्रणा जी आहे महानगरपालिका असेल किंवा राज्य सरकार असेल किंवा काही कुठची यंत्रणा ही लोकांसाठी असते ना. आणि लोकांनी या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे की त्यांना आमच्या काळातल्या 5 वर्षामध्ये काय मिळालं, त्याच्यानंतरच्या 5 वर्षामध्ये काय परिस्थिती निर्माण झाली. आमची लोक सांगतील ते काय मीही सांगत होतो तुम्हाला, परंतु लोकांना जनतेला ही गोष्ट समजणं गरजेचं आहे की आपण कोणाला काढून कोणाला आणलंय आणि आणल्यानंतर आपण आपल्या हाताला काय लागलं. विषय असा आहे की कोण बोलतोय कोण? त्यांच्या पातळीवर विचार करत असतात, पण मनसेचा जो काही एकंदर राज्यामधला प्रभाव आहे किंवा मनसेची एक आक्रमक प्रतिमा आहे त्या पातळीवर नाशिक महापालिकेत तसा मनसेचा प्रबळ विरोधी पक्ष म्हणून भूमिका दिसलेली नाही. दिसेल नाही म्हणजे मागच्या काळात लोकप्रतिनिधी अंकुश ठेवायला पाहिजे होता. सत्ताधारी तर त्यांचे वागत असतात, आपल्या लोकांची निवडून दिलेली त्यांची भूमिका बजावणं गरजेचं असतं. दिसेल. साहेब आता नवीन नियुक्ती करताना जुन्यांचे काही पद काढले आहेत का? कारण समन्वयक एक नवीन पद आता आपण आणलेले त्यामागचं काय? नाही, ज्यांना कोणाला पदं मिळाली नाहीत याचा अर्थ काही त्यांना पक्षातनं काढून टाकलं असं नाहीये. त्यांच्यावरती इतर जबाबदाऱ्या टाकल्या जातील. सगळीच पदं आज काही जाहीर नाही केलीत मी, बाकीची नंतर करतो. काल मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय झालाय की येण्यामध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धती असणार आहे. आपण कसं बघतो त्या या विषयामध्ये 5 वर्षापूर्वी देखील मी या विषयाबद्दल बोललो होतो. पुन्हा एकदा सांगतो. 2012ला पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची ज्यावेळेला सरकार होतं त्यावेळेला त्यांनी तोपर्यंत सगळे एक उमेदवार होता. प्रभाग नावाची काही गोष्टच नव्हती. त्यावेळेला त्यांनी 2चा 1 प्रभाग अशी नवीन पद्धत सुरू केली. त्याच्यानंतर भारतीय जनता पक्षाचं ज्यावेळेला आणि शिवसेनेचं ज्यावेळेला सरकार आलं त्यावेळेला त्यांनी 4चा प्रभाग केला. आता हे परत ज्यावेळेला 3घांचं सरकार आले त्यावेळेला त्यांनी प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे दिला होता तो 1चा प्रभाग, परत एकच उमेदवार तिकडे पाहिजे म्हणून. त्याप्रमाणे निवडणूक आयोगाने देखील राज्य सरकारला जे कळवले त्याप्रमाणे 1 उमेदवारच उभा करायचा झालं. आता परत काल ह्यांनी ठरवलंय की परत 3चा प्रभाग करायचा. मुळात अशी कुठचीही पद्धत नाहीये देशात. जर समजा तुम्ही कायद्याने बघितलं तर अशी कुठचीही पद्धत कुठच्याही राज्यामध्ये कोणत्याही महानगरपालिका या असल्या प्रभागाने निवडणूक लढवत नाही. तिकडे प्रत्येक ठिकाणी म्हणजे तुम्ही कायद्याने जर बघितलं तर प्रत्येक खासदारकीला 1 उमेदवार, आमदारकीला 1 उमेदवार, महानगरपालिकेला 1 उमेदवार, अगदी तुम्ही ग्रामपंचायतीपर्यंत घेतलं तर एकच उमेदवार. हीच पद्धत आहे. हे महाराष्ट्रात कुठून सुरू झालं आणि हे का याचं फक्त एकमेव कारण म्हणजे सत्ता काबीज करणे आणि त्याच्याप्रमाणे आपापल्या पद्धतीने ते प्रभाग तयार करणे आणि मग त्यातून पैसा ओतून निवडणुका जिंकणे. पण या सगळ्या गोष्टींचा त्रास हा लोकांना का? लोकांनी एका उमेदवाराला मतदान करायच्या ऐवजी लोकांनी 3-3 जणांना का मतदान करायचं?
तीन मशीनवरती बोटं का त्यांनी दाबायची, बटणं का दाबायची? म्हणजे सर्व लोकांना, जनतेला गृहीत धरायचं, आपल्याला हवंय त्याप्रमाणे प्रभाग करायचे. खरं तर हे योग्यच नाही, हे कायदेशीर नाही. खरं तर निवडणूक आयोगाने ह्याच्यावरती ऍक्शन घेतली पाहिजे की भारतामध्ये असे कुठे, हा एक देश आहे, महाराष्ट्र वेगळा काढलाय, महाराष्ट्रामधला कायदा वेगळा आहे आणि देशाचा कायदा वेगळा आहे, असं काय आहे का? हे 2चे प्रभाग, 3चे प्रभाग, 4चे प्रभाग, हे कसला खेळ चालू आहे? उद्या तुम्ही 3 आमदारांचा एक प्रभाग करणार आहात का? की 3 खासदारांचा एक प्रभाग करणार आहात का? म्हणजे खाली ग्रामपंचायतीला नाही चालत, तिकडे चालतं, तिकडे एक उमेदवार, जिल्हा परिषदेला एक उमेदवार, महानगरपालिकेला फक्त प्रभाग, आणि हे ह्यांच्या फक्त फायद्याचं. मला असं वाटतं लोकांनी, माझी राजकीय पक्ष म्हणून आम्ही सगळ्या आवाज उठवू वगैरे सगळ्या गोष्टी करू, परंतु माझी विनंती आहे लोकांना, जनतेला, की लोकांनी कोर्टात जावं, लोकांनी निवडणूक आयोगाकडे जावं. एक तर हे तुम्ही जर बघत आलात तर 2चा प्रभाग असेल किंवा 3-4चा प्रभाग असेल किंवा 3चा, आता हे 3 म्हणतात, पण हे कुठचाही नगरसेवक दुसऱ्या नगरसेवकाला काम करू देत नाही. एखाद्याने जर समजा एखाद्या ठिकाणचा प्रस्ताव टाकला तर दुसरा त्याला विरोध करतो, म्हणजे प्रभागामध्ये कामं होत नाहीत. उद्या लोकांनी जर समजा ठरवलं की मला नगरसेवकाला भेटायचंय, तर कोणत्या नगरसेवकाला भेटायचं त्यांनी? म्हणजे पूर्ण निवडणुकीची थट्टा करून ठेवली या लोकांनी, फक्त हे महानगरपालिकेला. आणि ह्याच्यावरती लोक कोणी बोलत नाही, जनता कोणी बोलत नाही. ठीक आहे, आम्ही बोलतोय, माझी विनंती आहे जनतेला की हे जे तुम्हाला गृहीत धरणं जे चालू आहे याच्या विरोधात लोकांनी कोर्टात गेलं पाहिजे. बरं, आम्ही गेलो की त्याला राजकीय वास येतो. मागच्या वेळेला काही जण गेले होते. मला हे काही योग्य नाही ही गोष्ट. पण यांनी निवडणुका मॅनेज होतात असं वाटतं? 100%. म्हणजे काय मॅनेज होतात म्हणजे काय? नाही तर मग 1चा प्रभाग 1चं सांगितलं, मग परत आता 3चं कशाला केलं? बरं, 4चं होतं ते 3चं का केलं? 2चं होतं ते 4 का केलं? म्हणजे या मागचा सरकारचा उद्देश काय हे एकदा सरकारने पण सांगावं ना, की 2चं 4 का केलं, 4चं परत 1 का केलं आणि 1चं परत 3 का केलं? म्हणजे गेल्या साधारणपणे 10 वर्षामधला हा सगळा खेळ सुरू आहे महाराष्ट्रामध्ये, आणि आपण उघड्या डोळ्यांनी फक्त बघत राहायचं. साहेब, आपण जो नागरिकांचे प्रश्न खूप आहेत महाराष्ट्रामध्ये असतील किंवा शहर पातळीवरच्या असतील, ग्रामीण भागातले असतील, परंतु विरोधक असतील किंवा सत्ताधारी असतील त्यांच्याकडनं एकमेकाचे खांदे खुपसणं, स्वतः